सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामधील अंजनगाव खेलोबामध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झालाय। या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वादाला तोंड फुटलं आणि त्यानंतर रात्री दगडफेकही झाली। मात्र याच प्रकरणावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय। आज अंजनगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, मात्र हा वाद नेमका काय आहे आणि हाकेंचं याच्याशी काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात। अंजनगाव खेलोबा गावातील खेलोबा देवस्थानजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला। धनगर समाजानं याला आक्षेप घेतला। त्यानंतर रात्री पोलिसांनी पुतळा काढण्यासाठी क्रेन बोलवली, ज्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आणि जमावाकडून दगडफेक झाली। रात्री 11:30 पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता। यामध्ये माढा तहसीलदार यांच्या वाहनावर जोरदार दगडफेक झाल्यानं मोठं नुकसान झालं। तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वाद रात्री दगडफेक आणि लाठीचार्ज पर्यंत गेला। अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिराजवळ बसवलाय। याचा आक्षेप आहे की सदर जागा देवस्थानची आहे, तर शिवप्रेमी म्हणतात की सरकारी जागा आहे। हेच या वादाचं मूळ कारण आहे। काल रात्री पोलिसांनी पुतळा काढण्यासाठी क्रेन आणली, पण पुतळा काढण्यासाठी शिवप्रेमींनी विरोध केला, ज्यामुळे दगडफेक झाली। त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलिसांनी फक्त शिवप्रेमींना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, तर अंतरवाली सराटीप्रमाणे मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंजनगाव खेलोबा परिसरात बसवण्यात आला, जी जागा धनगर समाजाची परवानगी न घेता पुतळा बसवल्याचा आरोप धनगर समाजाकडून केला जातोय आणि यामुळेच हा पुतळा काढण्याची मागणी देखील करण्यात आली। तर धनगर समाजानं केलेला दावा मराठा समाजानं खोडलाय। सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील यांनी पुतळा बसवला, ती जागा खेलोबा देवस्थानची नाही असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। बाळराजे आवारे यांनी या विषयावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यातील प्रत्येक गावात परवानगीशिवाय पुतळे बसवणार, आतापर्यंत 600 बसवले, कुठे विरोध झाला नाही। लक्ष्मण हाके यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारू असा थेट इशारा दिलाय। पुढे बोलताना बाळराजे आवारे पाटील यांनी शिवरायांचा पुतळा बसवलेली जागा खेलोबा देवस्थानची असली तरी त्याला विरोध करू नये। त्यांच्यामुळे आज मंदिरावरील कळस सुरक्षित आहेत। आम्ही आजपर्यंत 600 पुतळे परवानगीशिवाय बसवले आणि यापुढेही असेच बसवणार असं म्हटलंय। तर प्रशासनाकडून दोन्ही समाजात शांतता राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।